महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादांच्या निधनामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये आज बंदचे आवाहन। नमस्कार, मी अमिता गावंडे, कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत। राज्याचे लाडके नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या महान नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या दुःखद प्रसंगी शोक व्यक्त करण्यासाठी आज त्र्यंबकेश्वर नगरीत कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे। लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज यांचे सकाळीच विमान दुर्घटनेत अपघात निधन झाले आहे। आपण संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण आपली त्र्यंबक नगरी यासाठी संपूर्ण शोककळा पसरली आहे। तरी आज मी त्र्यंबक नगरीचे नगराध्यक्ष या नात्याने मी सर्वांना आवाहन करते की आपण सर्वांनी या दुःखात सामील होऊन आज त्र्यंबकेश्वर नगरी संपूर्ण दुकानं, संपूर्ण व्यवसाय हे बंद करावेत आणि संपूर्णपणे बंद पाळावा असं मी सर्वांना आवाहन करते आणि विनंती करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ त्रिवेणी तुंगार सोनवणे यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे सर्व त्र्यंबकवासियांना हे आवाहन केले आहे। अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असून त्र्यंबक नगरीने आपला एक आधारवड गमावला आहे, अशा भावना नगराध्यक्षांनी व्यक्त केल्या आहेत। अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्र्यंबकेश्वरमधील सर्व व्यापारी आणि नागरिकांनी आजचे आपले व्यवहार बंद ठेवून या आवाहनाला प्रतिसाद द्यावा अशी विनंती त्र्यंबक नगर परिषदेकडून करण्यात आली आहे।